नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे मूळव्याध. त्याला इंग्रजीमध्ये हिमोरॉइड्स म्हटले जाते किंवा पाइल्स पण म्हटले जाते. सध्याच्या काळामध्ये मूळव्याधाचे प्रमाण भरपूर प्रमाणात वाढलेले आहे. याची कारणे अनेक आहेत, पण प्रथम आपण मूळव्याधाचे प्रकार बघू. पहिला प्रकार आहे बाह्य मूळव्याध. तर यामध्ये वेदना असते, रक्तस्राव नसतो, आग वगैरे भगभग वगैरे असते. तर दुसरा प्रकार आहे अंतर्गत मूळव्याध. त्याच्यामध्ये रक्तस्राव असतो, वेदना नसतात. तर गुदद्वाराच्या भोवतालच्या रक्तवाहिन्या फुगल्या असतात आणि सूज असते आणि त्या फुगतात आणि फुटतात आणि त्यामधून रक्त येते. त्याला रक्ती मूळव्याध पण असे म्हटलेले जाते. तर याची लक्षणे काय आहेत बघा. तर संडास करताना वेदना होणे, आग होणे, ठणका, रक्तस्राव, चरचरणे, आपल्याला नीट बसता येत नाही, संडासने आल्यानंतर भडके भरपूर प्रमाणात उठतात, कोंब आल्यासारखं वाटते, जास्त कुंतल्यानंतर गुदद्वार बाहेर येणे, त्याला अनल प्रोलॅप्स म्हणतात, हा पण आपल्याला त्रास जाणवू शकतो. त्याची कारणे काय आहेत बघा. तर अयोग्य आहार, चुकीचा आहार, विरुद्ध आहार, पाणी पिण्याची सवय कमी प्रमाणात असणे, आहारामध्ये फायबरची कमतरता, बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे, संडास तटवून धरणे, संडास आले तरी सुद्धा संडासला जायचं नाही तसंच तटवून धरणे, संडास व्हायच्या गोळ्या, जुलाब व्हायच्या गोळ्या जर वारंवार खाल्ल्या तर आतडे आणि रक्तवाहिन्यांची झीज होते, त्यामुळे सुद्धा रक्तस्राव होतो आणि आपल्याला मूळव्याध व्याधी होऊ शकते. गरोदरपणामध्ये सुद्धा मूळव्याधचा त्रास होतो. जास्त बसून राहणे किंवा जास्त उभा राहून काम करणे, यामुळे तिथल्या रक्तवाहिन्यावर ताण येतो, त्यामुळे सुद्धा आपल्याला मूळव्याधाचा त्रास होतो. त्यानंतर आपण जर जास्त वेळ संडासमध्ये बसल्यानंतर कुंतत राहिले तर त्या रक्तवाहिन्यावर ताण येतो, त्या फुगतात आणि फुटतात आणि जड होतात आणि त्यामुळे संडासचा आतील मार्ग हा अरुंद होतो आणि संडास येण्यासाठी जास्त प्रमाणात आपल्याला त्रास होतो. आणि त्यात वरचेवर जर हे असं त्रास झाला तर त्या रक्तवाहिन्या फुगून बाहेर येतात, त्याला आपण कोंब म्हटले जाते. तर याला अनुवंशिकता पण असते. काही जण संडास काही गडबडीने करतात, शांतपणे संडास करणं गरजेचं आहे. त्यानंतर काही जणांना कोलॉन कार्सिनोमा म्हणजे आतड्याचा कॅन्सर असतो, त्यामुळे सुद्धा हा त्रास होऊ शकतो. किंवा क्रोहन्स इलनेस म्हणून एक आजार आहे, किंवा IBS इरिटेबल बाउल सिंड्रोम जर आजार असेल तरी सुद्धा आपल्याला मूळव्याधाचा त्रास होऊ शकतो. मांसाहार जास्त प्रमाणात घेणे, मसालेदार तेलकट पदार्थ जास्त खाणे, तळलेले जंक फूड, चायनीज, फास्ट फूड, पॅक्ड फूड किंवा कोल्ड ड्रिंक्स, कॉफी, चहा ह्याचे भरपूर प्रमाणात जर सेवन केले, दुधाचे पदार्थ सुद्धा जास्त प्रमाणात खाल्ले तर सुद्धा आपल्याला अपचनाचा, बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवतो, जेणेकरून आपले पोट साफ होत नाही आणि त्याचा रूपांतर आपल्याला मूळव्याधामध्ये होते. आता मूळव्याधावर उपचार बघूया आपण. मूळव्याधावर उपचार हे पहिला म्हणजे आहार, आपल्या राहणीमान, सवयी, खाण्याच्या सवयी, आपण व्यायाम करतो का नाही, त्यांना योगासनं, प्राणायाम करण्याची सवय पाहिजे, व्यायामाची सवय पाहिजे, आपल्याला पचेल असाच आहार आपण खाणं गरजेचं आहे, आपल्या प्रकृतीनुसार आपण आहार घेणं गरजेचं आहे, बद्धकोष्ठता होणे, पोट साफ वगैरे वेळेवर होणे गरजेचं आहे. तर बद्धकोष्ठता होत असेल तरी सुद्धा आपण उपचार करणं गरजेचं आहे. सुके अंजीर 5 आणि 5 काळे मनुके रात्रभर भिजवून जर आपण सकाळी ते कुस्करून खाल्ले आणि ते पाणी जर वर पिलं, असं काही दिवस केले तरी सुद्धा आपल्याला हा त्रास पूर्ण कमी होऊन जाईल. आंब्याच्या सीझन मध्ये जर आंब्याची कोय असती, ती कोय वाळवायची, त्याची पावडर करायची आणि रोज रात्री झोपताना गरम पाण्यामध्ये जर 2 चमचे घेत राहिले तर सुद्धा आपल्याला मूळव्याधाचा त्रास कमी होऊन जाईल. त्यानंतर जांभूळच्या सीझन मध्ये आपण जांभळं भरपूर प्रमाणात खाणे, त्यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. त्यानंतर पांढरा मुळा आपण खाण्यामध्ये असणं गरजेचं आहे, ते किसून त्याची कोशिंबीर करून खा जेवताना, तर सुद्धा आपल्याला पोटाची समस्या होणार नाही, मूळव्याधाचा त्रास होणार नाही. पाणी आपल्याला पिणे गरजेचं आहे. आपल्याला शरीराला लागेल तसे, आपण वरचेवर तहान लागेल तसे पाणी पिणे गरजेचं आहे.
कायम शरीर हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. शीत बाथ घेणे गरजेचं आहे. जर आपल्याला हा त्रास जास्त जाणवायला लागला तर संडासला आल्यानंतर आपण गरम पाण्यामध्ये जर आपण थोडेसे पोटॅशियम परमंगनेट टाकले आणि त्यात जर आपण 10-15 मिनिटं बसलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे फरक पडेल आणि तिथले सूज असेल, ठणका असेल ते कमी होऊन जाईल. नंतर चालणे, पोहणे, सायकलिंग करणे, बागकाम करणे, घरकाम करणे, त्या जर आपल्याला सवय असेल तर आपल्याला हा त्रास जाणवणार नाही. त्यानंतर एक एरंडेल तेल जर रोज रात्री 1 चमचा दुधामध्ये 1 ग्लास दुधामध्ये जर रात्रीच्या झोपताना घेतलं 1 महिनाभर तरी सुद्धा आपल्याला पचनाची समस्या निघून जाईल आणि आपल्याला मूळव्याध होणार नाही. त्यानंतर जर जास्त त्रास आपल्याला होत असेल तर एक ॲलोपॅथिक ट्रीटमेंट सांगतो. ते जर तुम्ही 10 दिवस घेतले तरी सुद्धा त्याला चांगला तुम्हाला फरक पडेल. त्यानं एक गोळी सांगतो टॅबलेट मेट्रोजिल 400 सकाळ, दुपार, संध्याकाळ घ्या. त्यानंतर डायनापार टॅबलेट सकाळ संध्याकाळ घ्या जेवणानंतर. त्यानंतर रक्त पडत असेल तर स्टॅड्रिन CKP गोळी घ्या, सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्या. त्यानंतर ओमेस 20 mg गोळी जेवणापूर्वी सकाळ संध्याकाळ घ्या. त्यानंतर लेवामिसॉल टॅबलेट 3 गोळ्या एकदम घ्या. त्यामुळे जंत वगैरे असेल ते पडून जातील. त्यामुळे सुद्धा आपल्याला हा त्रास जाणवू शकतो. त्यानंतर ॲओलॅक सिरप 20 ml संध्याकाळ त्याला रोज रात्री झोपताना जर घेतले तरी सुद्धा आपल्याला चांगला फरक जाणवेल. त्यानंतर ॲनुस्टॅट मलम संडासला जाण्यापूर्वी आणि आल्यानंतर दोन्ही वेळा जर लावलं तरी सुद्धा आपल्याला चांगला फरक पडेल. त्यानंतर पॅन्डरम प्लस क्रीम जर आपण थोड्या वेळाने लावली तरी सुद्धा आपल्याला चांगला फरक पडेल.